अकोल्यातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमधील सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन समुदायात काल रात्री जोरदार राडा झाला असून या दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. भारत T20 क्रिकेट विश्वचषकाचा सामना जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटात झालेल्या वादानंतर हा राडा झालाय. रात्रीच्या वेळी दोन समुदाय एकमेकांसमोर आलेत. 2.5 वर्षांपूर्वी या भागात दोनदा दंगल झाली होती. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झालीय. यात दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर याचे CCTV व्हिडिओ देखील समोर आलेत. या दगडफेकीत 2 ते 3 नागरिक आणि काही पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सारंग गीते या तरुणावर जिल्हा रुग्णाला उपचार सुरू आहेत. तर या घटनेनंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. या दगडफेक प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नव्हतं. सकाळी या प्रकरणी दोषी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर यासोबतच दोषींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कोम्बिंग ऑपरेशन राबवणार आहे. दाखवू का तुम्हाला? इकडे गाडीचा काच पडलेला आहे. दाखवून दे. या सर. वाद झाला होता. काय कारण होतं? आज अंदाजे 11:15 वाजता गाडगेनगर सोनटक्के प्लॉट येथे हिना बेकरी त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झालेले. त्यांच्या जुन्याची वाद होत्या. जुन्याची वादामुळे वाद झाले आणि थोडाफार दगडफेक झालेले होते. तुरंत तिकडे पोलीस पोहोचाय आणि नंतर दोन गट सेपरेट केलेले आणि काही लोकांना ताब्यातला पण घेतलेले आणि तिकडे आपल्याला प्राथमिक माहिती पण मिळाली की काही लोक दारू पिले होते. त्या दारूची नशामध्ये पण दगडफेक झालेले आणि आता सध्या पूर्ण एरिया शांतता आहे. आपण पोलीस फिक्स्ड पॉइंट लावलेले, RCP डिप्लॉय केलेले आणि पोलीस पेट्रोलिंग पण चालू आहे आणि तक्रार पण सुरू आहे. आणि याच्यामध्ये असे मी लोकांना विनंती करतोय की काही rumor वगैरेवर भरोसा ठेवू नका आणि दुसरा गोष्टी आहे की काही असेल तर पूर्ण अकोला पोलीस पत्रकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व म्हणजे खरंच गोष्टी काय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही rumorवर भरोसा ठेवू नका आणि या घटनामध्ये सध्या तर कोणी इंजुरी नाहीये आणि काही प्रॉपर्टीला पण नुकसान झालेलं नाहीये. पूर्ण 100% प्लॉट शांत आहे. सर, या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे काचा फोडलं होत्या. एक पोलीस सुद्धा जखमी झाला होता. प्राथमिक माहिती नाही काही नाही. वाहनाची काच वगैरे आपण बघत आहे सध्या. मोठे प्रॉपर्टीची काही नुकसान झालेले नाहीये. पोलीसची काही इंजुरी नाहीये सध्या. काय म्हणजे मास्टरमाइंड म्हणजे काय काही नाही. प्राथमिक माहिती आपल्याला अशी भेटलं एक्सचेंज ऑफ वोट्स झाले, शिवगाळी वगैरे झाले. त्याच्यानंतर दगडफेक चालू झालेली. साधारणतः दोन्ही गटांची किती लोकांना ताब्यात घेतलं? अंदाजा 25.